नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। धुळे तालुक्यातील मानेगाव येथे ये-जा करण्यासाठी रस्ता बनवा, ग्रामस्थांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन। धुळे तालुक्यातील तिसगाव येथील मानेगाव परिसरात ये-जा करण्यासाठी पक्क्या रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। सध्या या भागातील नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होते, त्यामुळे विद्यार्थ्यांसह शेतकरी व नागरिकांचे हाल होत आहेत। मानेगाव परिसरातील रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित असून या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा होत असते। मात्र रस्ता नसल्याने वाहतूक, आरोग्य सेवा तसेच शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केलेले आहे। संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून मानेगाव येथे पक्का रस्ता मंजूर करावा व कामास सुरुवात करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे। प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। मी संजय बाबुराव माने, राहणार तिसगाव, मानेनगर वस्ती। तर आम्हाला बऱ्याच 150 वर्षापूर्वी आमचे तिथं 150 वर्षापूर्वी जमीन आहे तिथं। तर आजपर्यंत आम्हाला तिथं रस्त्याची फार मोठी तक्रार आहे की रस्ता जाण्या येण्यासाठी रस्ता नाही, शेतमालासाठी रस्ता नाही। आमची वस्ती आमच्या शेतात बसलेली, त्या वस्तीला जाण्या येण्यासाठी रस्ताच नाही। माल तर कसा काढतो आम्हाला माहिती। आणि लहान लहान मुलं 30 ते 40 मुलं आहे, अंगणवाडीपासून तर MA BA पर्यंत मुलं शिकतात। तर त्या मुलांना शाळेत जायला रस्तासुद्धा नाही। पाणी पावसात नाला आहे, नाल्याकडनं जावं लागतं फिरून, नाल्याला पाणी येतं। लहान लहान मुलांना आम्हाला कामधंदे सोडून तिथं राहावं लागतं। तर या संदर्भात आम्हाला तहसीलदार यांना विनंती करू आणि कलेक्टर साहेबांना विनंती करतो की आम्हाला जेणेकरून आमची दखल घ्यावी आणि त्या संदर्भात आम्हाला न्याय मिळवून द्यावा। रस्त्याचा आमच्या तिसगाव तर मानेवस्तीपर्यंत रस्ता झालाच पाहिजे अशी विनम्र विनंती करतो। नाही मिळाला तर आम्ही अमर उपोषणासाठी विराड आणून आम्ही लहान थोर मुला बाळांशी आम्ही इथं अमर उपोषणाला बसण्यात